वर्ल्ड कप क्रिएशनच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन देवालय वाघवळे. इथे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. त्याआधी या मंदिरात आम्ही गेलो ना, तेव्हा तिथे खोपी शिरगावचे भोसले काका आले होते. त्यांनी खूप छान माहिती आपल्याला सांगितली, ती आपण आता ऐकूया. तुम्ही कुठून आला? उचाड. अच्छा, म्हणजे हे उन्हाळ्यात जायचं म्हणजे तिकडे वाडा. बरं, धन्यवाद. म्हणजे कसं आहे, ही जे देवस्थान आहे ना, हे तुमच्या पूर्वजापासूनचं देवस्थान. अनादी कालाचं हे देवता मंदिर आहे शंकराचं. आणि हे मंदिर सह्याद्रीच्या समुद्र सपाटीपासून 4,500 फूट उंचीवर आहे आणि एकदम सह्याद्रीच्या शिखरावर आहे. बघा, इथं पशु पक्षी नाही, झाड वगैरे नाही. हे युग आहे तोपर्यंत या मंदिराच्या समोर आड काय येऊ शकत नाही, असं हे मंदिर ईश्वराचं आहे. या ईश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर पांडवकालीन आहे असं लोक सांगतात. इतकी अशी पुरातन मंदिर आहे, काय युगाने काही, परंतु त्याची आख्यायिका कधी आहे काय नाही. याचा अर्थ असा की राम श्रीकृष्ण याच्या अगोदर अगस्त्य मुनी आहे, म्हणजे अगस्त्य मुनीची इथं समाधी आहे. अगस्त्य मुनी आणि षडाजन रूपाचे, याचा अर्थ हे पौराणिक मंदिर आहे, हे सिद्ध होतं. परंतु त्या मंदिराच्या पावित्र्य ठिकाणाशी तुम्ही लोकांनी भरभरून संख्येने यावं. देवाला चांगली माणसं, देवाचे गुणगान गाणारे आवडतात आणि ईश्वराची भक्ती करत असताना नवविधा भक्ती बसते. बघा, तुम्ही चालत आलात म्हणजे एक प्रकारची भक्ती झाली. तुम्ही ईश्वराच्या पाया हाताने पडलात म्हणजे हाताने 2 नंबर भक्ती झाली. तुम्ही डोळ्याने ईश्वराचं स्वरूप बघितलं, ही एक भक्ती झाली. कानाने श्रवण केलं तुम्ही एक आणि मनाने तुम्ही केली, अशी 9 विधाची भक्ती तुम्हाला एक घडून आली. आणि असंच तुम्ही नेहमी येत जावा, ईश्वराची श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने यावा. भाव भुकेला सोबत परमेश्वर हा पैसा आहे त्याला भुकेला नसतो, कसल्या वस्तूची आवड नसते. भाव भुकेला बा संताला पाहिजे. तुकाराम हे होते बघा ना, त्यांचा वंदनीय जगात नाव ठेवलं. त्यांनी भावाने ईश्वराला आपला साजरा करा. तर तुम्ही जा, तुमच्या प्रापंचिक ईश्वराची भरभराटी हो आणि या मल्लिकार्जुन हरिओम तत्सत. हर हर महादेव. काकांचा हा व्हिडिओ आम्ही जेव्हा केला त्याच्यासाठी एकच कारण होतं की आपण ज्या मंदिरात गेलो आहे तिथली आख्यायिका आपल्या सर्वांना माहीत असावी, म्हणून आम्ही हा व्हिडिओ आधी इथे मी पोस्ट केला आहे. आम्ही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईहून निघालो. 8 तासाचा प्रवास आहे आणि या 8 तासाच्या प्रवासात खूप सुंदर रस्ते असल्यामुळे आम्ही हा प्रवास 8 तासामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पार करू शकलो. खूप छान रस्ते होते. कुठे पूर्वीचे रस्ते कसे खाचखळग्यांचे होते, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागायचा, पण इथे प्रवास खूप सुखकर झाला. रात्री 11:15च्या दरम्यान आम्ही रघुवीर घाट चढायला सुरुवात केली. तुम्ही आता जो हा अंधार असं बघितलं ना मध्येच, हा एवढा गर्द अंधार इथे होता, म्हणजे जर आपण कारचे लाईट्स ऑफ केले तर समोर काहीही दिसत नाही. आता आपण पोचलो आहोत उचाटमध्ये, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. हे आमचं जुनं उचाट आहे जे जावळीमध्ये आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी चालायला सुरुवात केली या पर्वतीवर जाण्यासाठी, जिथे महादेवाचं मंदिर आहे. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो, तर आपल्याला अशा वाटेनेच इथून चालत चालत जावं लागतं. इथे काही पायऱ्या वगैरे नाही, तुम्हाला वाट काढून या मातीमध्ये चालावं लागतं. म्हणून इथे बहुधा लोक काठी घेऊनच चालतात, म्हणजे काठी घेऊन चालल्यामुळे आपल्याला एक सपोर्ट मिळतो, जेणेकरून आपला पाय घसरणार नाही. असे तुम्ही बघू शकता, हे असे सगळे मातीचेच रस्ते आहेत पूर्ण, आणि इथे पायवाट झालेली आहे. इथल्या लोकांना माहिती आहे की त्या मंदिरात कसं जायचं, आणि तसंच आम्ही त्यांच्या सोबतीनेच हळूहळू चढून आम्ही मंदिरात दुपारी पोहोचलो. तुम्ही बघू शकता, इथे हा मुलगा साताराहून आला होता, तर तो तिथे उभा राहून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे फोटो काढत होता. असं आपण हळूहळू चालत, कारण इथे आपण जास्त स्पीडने चालूही शकत नाही, अशी काठी घेऊन चालायचं असतं आणि हळूहळू बेबी स्टेप टाकतच आपल्याला पुढे पुढे जायचं असतं. खूप दमायला झालं होतं. दुपारचं ऊन असं डोक्यावर होतं, त्यामुळे चालणं अशक्य होत होतं.
पण हळूहळू चालून म्हणजे मला तर खूप वेळ लागला आहे चढेपर्यंत, नाहीतर 2-2.5 तासात सहज माणसं चढून जातात वरती. तुम्ही बघू शकता ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि अशी नागमोडी वळणं आहेत की तुम्हाला सतत वर 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 चढत जायचं आहे ना, त्यामुळे जास्त दम लागतो इथे. पण हळूहळू चढत जायचं तर आपण हा टप्पा पार करतो. तुम्ही बघू शकता या रस्त्याने चालताना ना काही ठिकाणी अजिबात काही नाही आहे. सरळ सरळ चालत जायचं आणि खाली तर अजिबात नाही बघायचं, चालत जायचं. हे जे 2 दगड तुम्ही बघताय ना, हे अशी आख्यायिका आहे की भीमाने हे 2 दगड उचलून एकावर एक ठेवले होते मंदिरात च्या बांधकामासाठी असे, म्हणून इथे तो झेंडा पण लावलेला होता. हे बघा, तुम्ही बघू शकता साईडला काहीच नाही आहे, छोटीशी पायवाट आहे. आता तरी हे खूप मोठं केलेलं आहे, पण आधी इथे खूप छोटीशी पायवाट होती. हळूहळू हळू का होईना आपण मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथून हे नेहमीचे चालणारे जे लोक आहेत ना, अगदी भराभर चालत असतात. खूप कमी वेळात मंदिरात येतात व चढून वरती येतात. आणि आत्ता आपण या वेळेला इथे मंदिरात पोहोचलो आहोत. हे आहे आमचं महादेवाचं मंदिर. स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन देवाला मंदिरात उत्सवाची तयारी चालू आहे. इथे आतमध्ये देवाचं स्थान आहे. इथे संध्याकाळी मोठा कार्यक्रम असतो आणि इथे देवाचं लग्न लागतं रात्री उशिरा, त्यामुळे बहुतेक सर्वजण रात्रीच वरती चढतात आणि येतात, जे इथे रात्री मुक्कामाला असतात. आमचं दर्शन झाल्यावर आम्ही खाली उतरलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता तुम्हाला जे मी खूप रात्री अंधार झाल्यामुळे नाही बघू शकलो आपण, असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या काळात जे जंगल होतं ना, त्याचं हे पावपट पण नाही आहे. एवढं घनदाट जंगल होतं की ऊन झाडांमधून खाली यायचंच नाही, गर्द असं अंधार असायचा. तसंच आता बघा, आपण जेव्हा याच्यातून बाहेर पडू ना, तेव्हा तुम्हाला कळेल बाहेर किती ऊन आहे ते, आणि आपल्याला इथे जाणवलंही नाही. हे बघा, आपण इथे 2 मिनटं थांबणार आहोत. इथे मंदिर होतं छोटंसं एक. बघा, तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा. इथे हा चांगला रस्ता केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा अतिशय सुंदर दिसतो हा देखावा. तुम्ही इथे हे कोयना नदीचं पात्र बघू शकता, जे सह्याद्रीच्या कुशीत आहे. मी आधी एक व्हिडिओ केला होता माझ्या याच जुन्या उचाट गावाबद्दल, तर तेव्हा मी तुम्हाला कोयना धरणाबद्दल सांगितलं होतं. तर मी बघू शकता निसर्गरम्य असा परिसर आहे. इथे आम्ही जेव्हा थोडं पुढे आलो तर तिथे एक गेस्ट हाऊस आहे, जिथे तुमची चहा पाणी नाश्त्याची सोय होते. इवन राहण्याची सोय पण इथे आहे. इथूनच घेतलेला हा सह्याद्रीचं देखावा बघा किती सुंदर दिसतोय तो. इथे चहा नाश्ता करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात केली. इथपर्यंत आम्ही डोंगर पूर्ण खाली उतरून खेडमध्ये आलो होतो, जिथे आपला नेहमीचा रस्ता असतो तसा आहे. तुम्हाला माझा हा महाशिवरात्री खास व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.